चला भरपूर वेळ होतोय. टीम आगाशी आपली फिल्डिंग लावून घ्या आणि SSP एकनिष्ठ बोलिंग संघ सलामीवर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. दीप्तेश आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. हर्ष पिंट्या आपण या आपले 200 रुपयाचं पारितोषिक लगावलं होतं त्या फिल्डिंग वरती, तर आपलं पारितोषिक ते घेऊन जायचं आहे. आपल्या मामांनीच ते पारितोषिक लगावलं नव्हतं. ती फिल्डिंग पाहून त्यांनी खुशीमध्ये ते प्राइज दिलेलं आहे, बक्षीस दिलेलं आहे, तर ते आपलं घेऊन जायचं आहे. हर्ष या आपण ते प्राइज घेऊन जायचं आहे प्लीज. चला लेट स्टार्ट. मॅच स्टार्ट झालाय. आपण पाहतोय आगाशी वर्सेस एकनिष्ठ बोलिंज, SSP एकनिष्ठ बोलिंज दोघांमधली ही मॅच. पहिला चेंडू अजय पवारचा हलक्याने त्यांनी खेळून काढलाय. धावांचा श्री गणेशा केलाय. पहिली मॅच आपण पाहिली होती, या दोघांमधली पहिली मॅच रंगली होती लीगची. त्यावेळेस SSP एकनिष्ठ बोलिंग संघाने मजल मारली होती आणि आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मुकेश यादवच्या बाजूने चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. चौकार. त्रिफळाचित गडी बाद आहे. नारंगी गावची शान आहे, नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. काय टेन्शन नाही. चला पहिली 1 रन, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर कमबॅक अजयने सुद्धा केलाय. मला चौकार ठोकला काय आणि त्रिफळेच्या स्वरूपात गडी बाद केलाय. 3 चेंडू 5 धावा फलकावरती लगावले गेलेले आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. प्रत्युत्तर चांगलं दिलं गेलेलं अजय यांच्या मार्फत. आता मात्र सूरज आलाय फलंदाजी मार्क वरती. एक मात्र मॅच त्याच्या खांद्यावरती दिसते, जी पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंगचा परफॉर्म दाखवला होता. गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावांचं षटक, 2 विकेट हासिल केले होते. त्या जोरावरतीच आपण पाहतोय मला मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आहे. आता मात्र पॅडल स्वीप दीप्तेश करतोय आणि त्या पॅडल स्वीप वरती एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 7 दिसत आहेत. 1 चौकार आलाय, 1 विकेट सुद्धा आलाय. शेवटचा बॉल असेल. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी ऋषभ हेमाळांनी चांगली फिल्डिंग केलाय. अडवलंय चेंडूला. 1च रन भेटेल. 1 षटक संपलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती. 1 गाडीच्या मोबदल्यानंतर SSP एकनिष्ठ बोलिंग संघ. हो कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसते पहा काय तरी चाललंय तटाला. नजर मारले. दपला. तर या ठिकाणी एक आदरातिथ्य सन्मान केला जाईल. आपले सिकॉसचे मालक सचिनजी वैती यांचा सन्मान केला जाईल. चला हा सन्मान करण्यासाठी हा सायरन सुद्धा वाजलेला आहे. हा ऍक्च्युली मॅच साठी आहे. मॅच मध्ये पॉवर प्ले घेतला गेला आहे दुसऱ्या ओव्हरसाठी. कमलाकरजी तांडेल आपल्या हस्ते आपले सिकॉसचे मालक ज्यांच्याकडनं आपल्याला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचच्या जर्स्या लाभलेल्या आहेत, आपले सचिन दादा वैती यांचा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. फिल्डिंग झालाय, फेकी झालाय. यष्टीनाचा स्पर्श गॅदर करून केला गेलाय. रनआउट रूपाने सूरज झालाय बाद. 41-31 नंबरची थार घेऊन एंट्री करी शानदार, घेऊन एंट्री करी शानदार, घेऊन एंट्री करी शानदार. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. आपल्या सचिन दादा वैती यांचे बंधू जयजी वैती यांचा सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मी विनंती करेल महिपालजी मेहर आपल्या हस्ते आपल्या जयेश दादांचा
आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मंथन रिसॉर्टचे मालक जतीनजी तांडेल आपण सुद्धा या, आपला सुद्धा आदरातिथ्य सन्मान केला जाईल. मंथन रिसॉर्टचे मालक जतीनजी तांडेल आपण या, आपला सुद्धा या ठिकाणी आदरातिथ्य सन्मान केला जाईल. जतीन येथील आपल्यामध्ये, तोपर्यंत आपण मॅच कडे लक्ष देऊया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या, त्याच्यानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक घेतलं गेलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फटका चांगला एक्झिक्यूट केला होता सूरजनी आणि रन काढत असताना फिल्डिंग चांगली झाली, फेकी चांगली झाली आणि रनआउट स्वरूपाने गडी गारद झाला. अरे काय 1.2 षटक संपल्यात. धावा 9 फलकावरती. लेफ्ट हँड बॅटर वरुण परमार स्ट्राईक एंडवरती आहे. ओहो, सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येणारा चेंडू, थोडासा उचली घेणारा चेंडू, लगभग आपण पाहिलं तर गुडघ्याच्या वरती उसळी घेणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला, एकेरी धाव काढलाय. तर मात्र जोखीम पत्करायची गरज नाही, शेवटपर्यंत आपण आपल्याला खेळायचं आहे आणि आपण पाहतोय पहिले 2 विकेट सस्त्यामध्ये बाद झाले आणि त्याच्यानंतर थोडंसं विचार विनिमय करून एकेरी धावसंख्येवर भर देऊन आणि धावसंख्येला पुढे करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज केला जातो. आता मात्र कव्हरच्या दिशेला आबिद पठाण, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च रन भेटेल, 1 रन आलाय. 1 रनची धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडू बाकी आहेत या पॉवर प्लेच्या षटकाबद्दल. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक टीम आगाशी संघासाठी जबरदस्त राहिलं आहे, कारण 4 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा खर्ची पडल्या आहे आणि 1 विकेट सुद्धा त्यांच्यासाठी मिळालेली आहे सूरजची. जो सूरज मागच्या मॅचमध्ये त्यांच्या टीम आगाशी सोबत जबरदस्त खेळी केली होती. कोलटप्या चेंडू या ठिकाणी गॅप मधून आता मात्र मारलाय. मुकेश आणि वैभवच्या गॅप मधून चेंडू निघून गेलाय 4 धावांसाठी. कोली सोरिल्या डोली मुंबईच्या किनारी, अगो मारतीन कोली हानल्या गोली गचल जाऊ बाजारी. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. निश्चितच चौकार आल्यानंतर थोडंसं या ठिकाणी आनंदाचं वातावरण आपण पाहतोय. SSP एकनिष्ठ बॉलिंगच्या खेळ्यामध्ये डगआउटमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू टाकला होता. निश्चितच झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु तो चेंडू झडमध्ये नसल्याकारणे ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट केला होता वरुणनी, आता मात्र काय केलंय, फेकी वेगाने गॅदर झालाय आणि यष्टीनं स्पर्श केला. त्यावेळेस वरुण आपल्या क्रीजमध्ये होते का ते बघायचं आहे, कारण पंचांचा मान तर हल्ली होती की आउट आहे, परंतु कन्फर्म करण्यासाठी त्यांनी रेफर केलाय थर्ड अंपायर. थँक्यू सो मच. 2 षटकं संपल्यात. पुन्हा एकदा 2 षटकं संपल्यानंतर 15 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. मागची मॅच आपण पाहिली होती 30 धावांपर्यंत पोहोचलं होतं आणि 30 धावांचं टार्गेट टीम आगाशी ठेवलं होतं आणि ते डिफेंड करत असताना यशस्वी कामगिरी गोलंदाजीची राहिली. SSP एकनिष्ठ बॉलिंग संघाची राहिली होती, त्या कारणे पुढे ती मॅच जिंकून ते पुढे सरकले होते आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर त्याच्या अर्ध्या धावा फलकावरती आहेत. 15 धावा फलकावरती आहेत. येणारे 2 षटक आहेत. 2 षटकामध्ये पुन्हा एकदा SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ विचार करेल की 15 ते 16 धावा अजून आल्या पाहिजेत. दरम्यान मुकेश यादव गोलंदाजी मार्कवरती आलाय. 3रा गोलंदाज टीम आगाशी संघाचा. सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. नवीन आला फलंदाज मिस्टर राजेशनी. एकेरी धाव आलाय. 16 धावा फलकावरती लगावल्या जातात. आणखीन एक चांगला चेंडू दिप्तेशला या ठिकाणी मारण्यासाठी चेंडू
सुटेबल नव्हता, त्या कारणे त्या चेंडूला ढकललाय, डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय. आणखीन एक रन धाव फलकावरती ॲड केली जाईल आणि 17 धावा फलकावरती लगावल्या जातील. 10 चेंडू बघा बाकी आहेत आणि 10 चेंडू बाकी असताना आपण पाहतोय मधल्या फळीतला एक फलंदाज राजेश स्ट्राईक एंडवरती आहे आणि दीप्तेश जो सलामीच्या रूपाने आला होता फलंदाजी मार्कवरती 5 मध्ये 5 रन कडून अजून खेळतोय. कव्हरच्या दिशेला अजय पवार त्या ठिकाणी आहे, चेंडूला अडवलंय आणि 1 रन तोपर्यंत आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांनी धावून काढलंय. हो सुरेख चेंडू, हा सुद्धा चेंडू जबरदस्त पद्धतीने पाक कमबॅक झालेला आहे. मुकेश ज्यावेळेस आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये थोडासा खराब ठरला होता, खराब गोलंदाजी राहिली होती, 1 ओव्हरमध्ये 15 धावा खर्ची पडला होता. त्याच्यानंतर थोडंसं त्याचा कॉन्फिडन्स जी मॅच चालू होती त्यावेळेस ढासळला होता की आता मी बसतो, मला दुसऱ्याला कोणातरी चान्स देतो. परंतु कॅप्टनने त्याला म्हटलं की नाही तूच खेळ, चांगली करशील यावेळी आणि आतापर्यंत त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. 5 मध्ये 5 खर्ची पडलाय. आता शेवटचा चेंडू असणार आहे. 20 धावा फलकावरती 2.5 षटकामध्ये SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ लगावतोय 3 गड्याच्या मोबदल्यानंतर. शेवटचा बॉल असेल दीप्तेशसाठी. सरळ बॅटीने खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅटीच्या वरच्या एंडला लागून चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय. मुकेशचं जबरदस्त षटक संपन्न झालंय, 1 विकेट हासिल केलाय, फक्त 5 धावांचं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर SSP एकनिष्ठ बॉलिंगचा संघ 4 गड्यांच्या मोबदल्यानंतर 20 धावा फलकावरती लगावतोय. काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी, काय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी, तीच पोरी लाईन देते मन बंदरावरी, तीच पोरी लाईन देते मन बंदरावरी. मुस्काय तो सुरकेवाला चोपडा न मिरवतो कौरा, ला 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 मुस्काय तो सुरकेवाला चोपडा न मिरवतो कौरा, मुस्काय तो लाईन देते मन मंगले. 5 धावांचं फक्त षटक राहिलं. तिसऱ्या दिवशीत आपण पाहिलं तर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न मुकेशचा राहिलेला आहे आणि ज्या धावा 15-3 2 षटकाच्या समाप्तीनंतर होत्या त्याला कुठेतरी रोख लगावण्याचा प्रयत्न केला. 7.5चे सरासरी खेळ होता SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ आणि आता मात्र या षटकामध्ये 5 आल्यानंतर सरासरी 6.67 राहिलेली आहे. दरम्यान शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये महेश यादव गोलंदाजी मार्कवरती आलाय हे षटक टाकण्यासाठी. चांगला चेंडू कव्हर दिशेला मारलाय, अजयने चेंडूला मध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पहा ज्या पद्धतीने मागे सरसावले होते अजय पवार की हा चेंडू अडवण्यासाठी आणि त्याला वाटलं की जास्त मागे गेला, पकडण्याचा प्रयत्न केला तर मी मागे जाऊ शकतो सीमारेषेच्या, त्या कारणे चेंडूला मध्ये ढकलून 1 रन जाऊन दिली. प्रयास आलाय गोलंदाजी मार्कवरती. ओहो बॅटीची वरची कडा लागून थोडासा वर उडाला होता चेंडू परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही म्हणून 1 रन कंप्लीट झालाय. झेल सुद्धा जो वाटा होता होईल तो झालेला नाहीये. इथे फेकी सुद्धा पहा थोडीशी भरपूर बाहेर फेकी केली होती, भरपूर लांब फेकी केली होती, त्या कारणे रनआउट साठी सुद्धा प्रयास या ठिकाणी वाचलेला आहे. ओहो मागून झाली चोरी, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. लेग स्पिनचा मारा निश्चितच केलेला होता. वाटलं होतं राजेशला का हा चेंडू स्वर असेल परंतु मिडल स्टंपवरती जाऊन चेंडू आदळला. राजेश झालाय बाद. लाइन मारने का नहीं, क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल, मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 लग गया, आई जवानी. 3 चेंडू टाकायचे आहेत, 3 चेंडू टाकायचे आहेत. फक्त 1.5 मिनिटं आहेत, फक्त 1.5 मिनिटं, 1.5 मिनिटं आहेत फक्त. शुभम घे तुम्हाला दादा चाय त्याला पण चला 3 चेंडू बाकी आहेत. 22 धावा फलकावरती SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ आतापर्यंत लगावला गेलेला आहे. नवीन फलंदाज मिस्टर महेश फलंदाजी मार्कवरती आलाय. कोलोटप्पा चेंडू वन साइडला खेळला फटका. आबिद पठाण वेगाने चेंडू त्याला फेकी सुद्धा वेगाने केलाय आणि रनआउटच्या रूपाने आणखीन 1 विकेटचं पतन. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी. पिल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी, आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी.
चांगली गोलंदाजी चाललेली आहे या ठिकाणी. निश्चित आपण पाहिलं मुकेशने सुरुवात केली धावांना रोख लगावण्यासाठी आणि त्याच्यानंतर महेशने येऊन पूर्णतः धावांवरती रोख लगावून ठेवलाय. 4 चेंडू हाताळ्यात फक्त 2 धावांचं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे महेशचं. आणि आपण पाहिलं तर 22 धावा फलकावती ज्या ठिकाणी फ्लो मध्ये चाललं असं वाटत होतं 30-32 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते, परंतु दोन्ही भावंडांची गोलंदाजी प्रभावकारी राहिलेली आहे. ऑन साईडला निश्चितच चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. लास्ट बॉल 23 धावा फलकावती. शेवटचा बॉल असेल. चला शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल असेल. सुरेख चेंडू. चला त्या अगोदर इनिंग षटक संपलंय. संपलाय मला वाटतं. अनिल सर ओके टॉस कडे बोलणार आहोत आणि टॉस कडे जाणार आहे. DCC नवापूर बी आणि त्यांच्या गेस दिबिशा तेजस 11. चला दोन्ही संघाच्या संगणकांनी टॉस का बॉक्स मध्ये टीम मीटिंग केल्यानंतर लगेच दाखल व्हायचंय. अजून एक ग्रुपला होते सुरुवात आणि सुरुवात होत असताना अजून एक बिग बॅटर आपल्या भेटीला येणार आहे. त्या अगोदर DC मयूरला ऐकणार आणि लगेच बोलणार मैदानाच्या दिशेने. चला तुमची टीम मीटिंग झाली असेल तर कॅप्टन या दोन्ही संघ. आणि जर टार्गेट 25 इज टार्गेट. लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवण्यासाठी तुम्हाला तुमचं बॉलिंग अटॅक तुमचा फिल्डिंग अटॅक पॉवरफुल करावा लागणार आहे. आणि पॉवर प्लेला अजून पॉवर जनरेट करावा लागणार आहे तरच तुम्ही मॅच मध्ये पुन्हा परत येतील. आमच्या मुख्य स्क्रीनवरती हे राजहंस रिसॉर्ट राजहंस फार्म हाऊस त्यांचे ऑनर मृदुल मेहर आणि ते मृदुल मेहरचं राजहंस फार्म हाऊस जे आपल्याला मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळते. किती सुंदर चित्र आहे. तुमचे बर्थडे वगैरे तुम्ही सेलिब्रेट करू शकता त्या राजहंस फार्म हाऊसला भेट देऊन. चला ऑल सेट सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जात आणि सरळ घेऊन जाते आमच्या समालोचक कक्षामध्ये जिकडे अनिल बेंबंद सर जॉईन आहेत. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू. यस थँक्यू सो मच कौस्तुभ. कौस्तुभ एक या ठिकाणी अनाऊन्स आलेली आहे. मृदुलने अनाऊन्स केलेलं आहे की जे फार्म हाऊस आपण पाहिलं तर त्या फार्म हाऊससाठी सर्वात पहिला दिवस तुझ्यासाठी फ्री आहे आणि ते पण लग्नानंतरचा. इतकं मोठं दडपण काढा. चला दोन्ही कॅप्टन या अगोदर टॉस करणार आहोत. सी कॉट्सचे ऑनर सचिन वैती साहेब यांच्या शेबसते. जीवाचा जीवलग हाय तो खरा राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो. थँक्यू. काय घडलं होतं पहा फटका पहा. ओ बरवास भरपूर वेळ होता. भरपूर वेळ कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही आणि बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवत असताना वैभव पाटील रॉकेट फलंदाजच्या बॅट मधून हा चौकार. पुढचा बॉल 2 बॉल 5. चला DCC बी कॅप्टन या. ऑलरेडी लॉसन सर उभी आहेत. टॉस केला जाणार आहे. सी कॉट्सचे ऑनर सचिन वैती साहेब यांच्या शेवटचे नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट ग्रुप नंबर ई ला होते सुरुवात आणि ग्रुप नंबर ई ला सुरुवात होत असताना दिबिशा तेजस 11 आणि त्यांच्या गेस 2 हात करणार आहेत DCC नवापूर बी.
डोखरादेव क्रिकेट क्लब आदरणीय प्रभाकर वती साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, या दत्तगुरु प्रीमियर लीगच्या वतीनं. चला DCC बी कॅप्टन मृदुल कॅप्टनला पाठवा प्लीज. टॉस साठी वेट करतायत मान्यवर पाहुणे आणि समोर कॅप्टन वेट करतो त्यासाठी. मॅचची आतापर्यंत कहाणी काय आहे? 25 टार्गेट, 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटची आणि अंतिम मॅच. टॉस केला जातोय DCC नवापूर बी आणि त्यांच्या गेस्ट दिविशा तेजस सलबेन. सी कॉट्सचे ऑनर सचिन वैती साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. दत्तगुरु क्रिकेट क्लब असा कॉल आलाय आणि दत्तगुरु क्रिकेट क्लब येतोय. टॉस जिंकला काय निर्णय? फिल्डिंग. कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी? तयारी चांगलीच आहे, पोरं प्रॅक्टिसमध्ये आहेत सगळी. टीम कॉम्बिनेशन कशा प्रकारे असणार आहे या स्पर्धेसाठी? टीम कॉम्बिनेशन आमचं गेल्या टुर्नामेंटसारखीच जी टीम होती तीच. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे. रात्रीसुद्धा दिवसासारखं असं वाटत आहे की दिवसा खेळत आहेत. खूप चांगला अहवाल. लॉसन सर, आता प्रथम बॅटिंग करायची आहे, कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेसाठी? तयारी तर खूप जोरात आहे. लास्ट वीकमध्ये फायनल मारले तर सगळ्यांचे खांदे अप आहेत. तर बॅटिंग येऊ दे बॉलिंग येऊ दे, आम्हाला 100% द्यायचंच आहे. नितेश पाटील आणि ओपनिंग ॲज अ ओपनर नयन कालुष्टे, त्यानंतर मिडल ऑर्डर, खूप चांगला प्लॅटफॉर्म सेट केला. त्यांच्याबद्दल काय सांगतील? काय नाही, एकच सांगेल, जबाबदारी घेऊन खेळतायत. मी सांगितलं आहे ऑलरेडी की 3च्या वरती बॅटिंग लाईनअप गेलं नाही पाहिजे. त्यामुळे ते स्वतः जबाबदारी घेऊन खेळतायत, हेच खूप चांगलं आहे. आयोजनाबद्दल काय सांगतील? आयोजन तर मला तरी वाटतं आपल्या वेशच्या बागेत 1 नंबर आयोजन आहे. तुम्ही सगळ्यांनी केलेली मेहनत ही दिसते. एवढे लाईट्स मला तरी वाटतं प्रथमतः 70 की 80 लाईट आहेत. एवढं लाईट, एवढं मोठं आयोजन आपल्या असोसिएशनमध्ये होते, हीच खूप मोठी गोष्ट आहे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस का बॉस मधून हवाला असा आहे, टॉस जिंकला DCC नवापूर बी या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं दिविशा तेजस सलवेन या संघाला. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास मॅच कडे म्हणणार आहोत, जिकडे अनिल बेनबन्सी सर जॉईन आहेत. थँक्यू. 25 धावांचं लक्ष होतं. 25 धावांचं लक्षाचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं पहिल्याच 9 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात. त्याचं कारण हेच की वैभव पाटीलच्या बॅटतून आलेला तो चौकार, जो ज्या 1 रन खाली होते ते आता 2 रन वरती येऊन राहिलेले आहेत. 15 मध्ये 13ची गरज आहे. हलक्या हलक्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एकेरी धावसंख्येवरती भर देण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण हेच की आपल्याला 2 रन आपण वरती आहोत, त्या कारणे आपण एकेरी धावसंख्येवर भर देऊन ही धावसंख्या पार करू शकतो. या अनुषंगाने घेतलेल्या प्रत्येक चेंडूवरती 1-1 धावा आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहायला गेलं 10 चेंडूंचा खेळ संपला, 13 धावा फलकावरती आहेत. अजूनही आपण पाहायला गेलं तर 12 धावांची गरज, या ठिकाणी 14 चेंडू बाकी आहेत. आपल्या वसई विरार अंडरम बॉक्स क्रीडा असोसिएशनचे सदस्य संतोषजी दैभावकर सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त चेंडू वरून परमार त्या ठिकाणी आहेत. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू वळण घेतला आणि अजयला वाटला होता स्वर असेल, परंतु चेंडूवरती नजर होती, त्या कारणे दुर्घटना घडली नाही. एका धावाने धावसंख्येमध्ये वाढ, धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती 34-14 आणि शेवटचा चेंडूवरती 1 धाव आलाय. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 15 धावा फलकावरती. 25 धावांचा पाठलाग करत असताना टीम आगाशी. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. चला, सायरन वाजलाय म्हणजे तिसरं षटक आहे. तिसरं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. सुरतचं षटक असणार आहे.
सूरजने दोन या अगोदर आपण पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहिले आणि 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी आली आणि आता मात्र हे तिसरं षटक सुद्धा पॉवर प्लेचंच टाकतोय. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिला चेंडू, ओ क्या बात आहे. प्रथमेश त्या ठिकाणी होते. झेल टिपला असता तर कमाल का झेल असता. हा जबरदस्त कॅच असता. ड्राईव्ह केलाय सरळ बॅटीने, रन घेण्याची कुठलीच संधी नाही. पहा एक अजून डॉट आला, एक डॉट अजून आला. आता 10-10 मध्ये 9-9 वरती आली मॅच. 9-9 वरती मॅच आलेली आहे. सूरजने जबरदस्त षटक हाताळण्याचा प्रयत्न केलाय या षटकामध्ये. 3 मध्ये फक्त न फक्त 1 धाव खर्ची पडलाय. जबरदस्त बॉलिंग सूरजची राहिलाय. कोलर टप्प्यात चेंडू. आता मात्र अजयनी तो प्रेशर बनवला होता अजयसाठी. तो हा चौकार मारून तो प्रेशर रिलीज केलाय. क्रिकेट क्षेत्रात त्याची हो छाप. रंजन पाटील हा एक खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. क्षेत्ररक्षक आहे तो बाप. भले भले त्याच्या पुढे हो. डीसीसी बी आणि तेजस 11 पुन्हा एकदा कर्णधार यायचंय प्लीज. डीसीसी बी आणि तेजस 11 संघाचे कर्णधार जरा एकदा पुन्हा यायचंय प्लीज. हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडूला आणि एकेरी धाव काढलाय. आता जो फासला होता तो फासला आता एकदम कमी करून टाकलेला आहे. 7 मध्ये 3 ची गरज आहे. आपलं जे एनर्जी बार आहे ना ते घेऊन जायचं आहे तेजस 11 संघ आणि डीसीसी बी संघ. षटक संपलं. तिसऱ्या क्रमांकाचं 25 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या 3 षटकामध्ये आल्यात आगाजी संघाकडनं एकही गडी न गमावता 22 धावा. बागेचा कोण माळी न माळिया बागेचा कोण माळी. थँक्यू डीजे. चला पुन्हा एकदा आपण पाहूया वळूया सेकंड या ठिकाणी नजर मारली तर टीम आगाजी संघ जवळजवळ विजयाच्या करीब आहे. परंतु एसएसपी एकनिष्ठ बोलिंग संघ या 6 मध्ये 3 डिफेंड केल्या तर नक्कीच एसएसपी एकनिष्ठ बोलिंग संघ हा मॅच जिंकू शकतो. कमबॅक करण्याची संधी आहे आणि कमबॅक करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली आहे. एका 2 चेंडू निर्धाव जर निश्चितच आले राजेशच्या या गोलंदाजी मार्क वरती असताना गोलंदाजी मधून तर नक्की थोडंसं मॅच मध्ये चुरस निर्माण होऊ शकते. 6 मध्ये 3 ची गरज आहे. वैभव पाटील स्ट्राईक एंड वरती. वैभव पाटील समोर राजेश. पहिला चेंडू दबाव मध्ये टाकलाय आणि लेग स्टंपच्या बाहेर जातोय. भरपूर वाईटचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ करून जातोय. 23 धाव फलकावली. 6 मध्ये 2 ची गरज आहे. एखादा विकेटची गरज आहे परंतु विकेट नाही तर खोलवर टप्प्यात चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका वैभव पाटीलच्या बॅटून येतोय. विजयी चौकार. साऱ्यांचा हाय तो जीवलग यार. साऱ्यांचा करतोय दादा विचार. साऱ्यांचा हाय तो जीवलग यार. साऱ्यांचा करतोय दादा विचार. आहे विचारांची तो खाण. आहे विचारांची तो खाण. रंजन पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन. थँक्यू. हो काय जबरदस्त सनसेट. खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळते आमच्या मुख्य